रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी छान अशी मिठाई झालीच पाहिजे, याचसाठी आजची रेसिपी. चला तर मग करूयात सुरुवात. इथे एक घ्यायचं मिक्सरचं भांड आणि भांड्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी साखर. साखर ही मिक्सरला लावून घ्यायची, बारीक करायची आहे. या प्रकारे साखर बारीक करून झाली की यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. खोबरं घातल्यानंतर थोडं साखरेमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचंय. आता आपलं खोबरं आणि साखर मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. हे मिश्रण भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दूध पावडर. सोबतच घालायचे अर्धा चमचा वेलची पूड. वेलची पूड टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण हे चमच्याच्या साहाय्याने एकत्रित करून घ्यायचंय. एकत्रित करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे मळून घ्यायचं आहे. दूध हे थोडं थोडं घाला, जास्त घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. पीठ मळून या प्रकारे गोळा करून घ्या. आता यामधलं अर्ध पीठ मी बाजूला काढून ठेवते. आता राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला 2 थेंब फूड कलर टाकायचा आहे. इथे मी ग्रीन कलर टाकलाय. आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. जर हे मिश्रण हाताला जास्त चिटकत असेल तर थोडं तुपाचा हात घेतलात तरी सुद्धा चालेल. आता हे आपलं ग्रीन कलरचं मिश्रण तयार झालंय. थोड्या वेळासाठी हे बाजूला करून ठेवूयात. इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत. आपण बाजूला ठेवलेल्या अर्ध्या मिश्रणामध्ये हे ड्रायफ्रुट्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. आता या मिश्रणाचा या प्रकारे एक रोल बनवून बाजूला करून ठेवायचा आहे. यानंतर एक पोलपाट घेऊन यावर बटर पेपर टाकायचा आहे आणि ग्रीन मिश्रणाची लाटून एक पातळ पोळी करून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली की ड्रायफ्रुट्स घालून जो आपण रोल तयार केलाय तो यामध्ये या प्रकारे ठेवायचा आहे आणि बटर पेपरच्या साहाय्याने याचा पुन्हा एकदा रोल बनवून घ्यायचा आहे. या प्रकारे रोल बनवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मिठाईसाठी छान असा आपला रोल आता तयार झालाय. आता हे 10 मिनिटांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. रोल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे. या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता किती छान अशी मिठाई आपली तयार झाली आहे. याच प्रकारे तुमचा आवडता रंग आणि आवडते ड्रायफ्रुट्स टाकून मिठाई बनवू शकता. अगदी मिठाईच्या दुकानामध्ये मिळते तशी मिठाई तयार झाली आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. मिठाई प्लेटमध्ये काढून झाली की तुमच्याकडे जर सिल्वर वर्क असेल तर तुम्ही यावर लावू शकता. या प्रकारे सिल्वर वर्क मिठाईवर लावून घ्यायचं आहे. यामुळे अगदी बाजारात मिळते तशीच मिठाई दिसते. आपली छान अशी मिठाई तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रक्षाबंधनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.